12 बॉलची मॅच, 2 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती आदरणीय अध्यक्ष महोदय विशालदादा शेलार साहेब पाहतोय, अर्थातच मार्गदर्शक विशालदादा बाबर साहेब खजिनदार पाहतोय, अनिलजी पवार साहेब संपूर्ण कमिटी पाहतोय खासगी क्रिकेट असोसिएशनची. चला मॅचला स्पीड अप करा. ओव्हर क्रमांक 1 गोलंदाजाला एक युवा गोलंदाज ओमकार डांगरे आला आणि स्ट्रायकिंगला बॅटला आपण पाहतोय सुनील लांबोर. सुनील जोरेला पाहतोय. पहिलाच बॉल इनसाइड आउट फटका खेळायचा होता. बॅटची कडा, चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रात. बॉल अडवला, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केला डेंजर एंडला. 2 धावा सक्सेस केल्यात पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण. 2 धाब्याने धावफलक संघाचा श्री गणेश होताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू 2 रन्स. गोलंदाज पाहतोय ओव्हर क्रमांक 1 मध्ये इंडियात 1 ओव्हर मध्ये ओमकार आला युवा गोलंदाज. आणि पहिली ओपनिंग जोडी पाहतोय स्ट्रायकिंगला सुनील, नॉन स्ट्रायकिंगला विजयला पाहतोय. सुनीलने देखील एक काळ गाजवला असा सुनील पाहतोय स्ट्राईकला. हो यावेळी वेगात युवा गोलंदाज, ताकदीची गोलंदाजी. टप्पा पडला पाण्यामध्ये की बॉल स्कीट होतोय आणि डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी चालले ओमकारची यार, क्वालिटी गोलंदाजी. पहिला बॉल 2 रन्स, त्याच्यानंतर डॉट. 2 बॉल 2 रन्स. मारा करावा लागेल आता बॅटलला. हो आडव्या बॅटने चाबूक शॉट खेचायचा होता, शॉटम पुल करायचा होता. बॅटची खालची एज, त्याच्यानंतर एकच सिंगल येते. एक लेग बायची सिंगल पाहतो आपण, सिंगल डिजिट मध्ये चालला एक सिंगल. 3 बॉल आपण पाहतोय 3 रन्स झालेत. 12 बॉलची मॅच असेल. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल बॅटलला सुनील झोरेला. तो देखील पाहतो एक चांगला खेळाडू सुनील झोरे. विजय नॉस्ट्राईकला पाहतो. ओमकार देखील कमी नाही. ओमकार डांगरे कोळणे टीम युवा खेळाडूंच्या यादीमधलं कोळणे टीम मध्ये खूप सारे युवा खेळाडू बनले गेलेत. यावेळी देखील वेगाने टाकला, यावेळी देखील एक सिंगल धाव. एका धावेने डोंगर उभा केला जातोय. म्हटलं जातं ना की युवा खेळाडूंनी भरलेले कोळणे गाव, आणि या कोळणे गाव मध्ये बनलेले सर्व क्रिकेटर अर्थातच ओमकार डांगरे आपल्या नावाची छाप सोडतोय. 4 बॉल 4 रन्स. पाचवा बॉल. हो यावेळी देखील ऑन साईडला दिशा दिली. आता चेंडू कितपत जाईल, स्टॉप केलाय. चांगली फेकी पाहतोय, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पाहतोय आपण पूर्ण करीस परत एक सिंगल चालल्या. एकच सिंगल. 5 बॉल 5 रन झाल्यात. पाच बॉल 5 रन झाल्या. शेवटचा एक बॉल 1 to go. हो यावेळी कॅचचा प्रयत्न, चेंडू जास्त वेळामध्ये कॅचचा कॉल दिला. आज थोडीशी ड्रॉप होते आणि पहिल्या षटकात धावा थांबल्या जात आहेत, त्यामध्ये 6 वरती. 6 बॉल 6. युवा गोलंदाज ओमकार डांगरेने चांगली गोलंदाजी केली यार, क्लास गोलंदाजी पाहतो ओमकारची. आता यावेळी फटका खेळला जास्त टायमामध्ये. एक फटका बसला, कॅचचा कॉल. कॅच देखील फसल्या. कॅचेस विन द मॅचेस. पाऊस थांबला, आता षटकार चौकार देखील थांबले या मॅचचे. आपण पाहतोय कौतुक करावं लागेल या मॅचचं. आपण पाहतोय कौतुक करतोय. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर 2 धाबा. धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलाय चरण डांगरे इन ऍट ओव्हर क्रमांक 2.
हो यावेळी देखील वेगाने टाकला, चांगला बॉल, डॉट बॉल येतो. युवा खेळाडू म्हटलं ना की कोळणेगाव नेहमी चर्चेत असतं. काजरी क्रिकेट असोनला काय दिलंय तर काजरी क्रिकेट असोनला युवा खेळाडूंची यादी दिली आहे. हेच काजरी क्रिकेट असून पाहतोय आपण, कौतुक करावं लागेल. 2 बॉल चांगले टाकले त्या गोलंदाज चरणने. आता शेवटचे 4 बॉल बाकी. हाणामारीचं षटक ठोकावं लागेल, बॅटिंग करावी लागेल. ओहो पुन्हा एकदा मित्रांनो टाळ्या हो दे या चरणसाठी यार. क्लास चरण, युवा खेळाडूच्या यादीमधलं टॉप 1चं नाव. काय गोलंदाजी करतोय, वेगाचा बेताज बादशाह, रफ्तार का सोगादर, त्याचं नाव पाहतोय चरण डांगरे. क्लास गोलंदाजी यार, चांगल्या खेळाडूला जाग्यावरती उभा केलाय सुनील जोडेला. आता देखील फटका बसलाय, आता देखील कॅचचा कॉल दिलाय, स्वतः चाललाय चेंडू खाली. ओहो फंबल झाले, तू घेऊ की मी घेऊ, मी घेऊ की तू घेऊ. चेंडू चाललाय गोशंकी क्षेत्रात एका धावेसाठी. 4 बॉल झालेत, धावफलक चालला 10 या आकड्यावरती. 4 बॉल 10. शेवटचे 2 बॉल टू गो. टू गो, शेवटचे 2 बॉल. आता सुनीलला बॅट खोलावे लागेल, सुनीलला आता कुठेतरी षटकार मारावे लागेल. आता बॅट खोलले पण आता फटका फसला, चेंडू खाली क्षेत्ररक्षण येत नाही. नो मॅन्स लाईन, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या या वेगाने. आता धावफलक झालाय 12. टोल ऑन द स्कोरबोर्ड 12 धावा. आता शेवटचा फक्त बॉल बाकी असेल तो म्हणजे 1. आणि ओव्हर क्रमांक पाहतो शेवटचा 1 बॉल बाकी चरणचा. किती धावा येतील, लेंडोरी टीम किती स्कोरबोर्ड लावलं जाईल, किती स्कोरबोर्ड सेट केलं जाईल या एका चेंडूवरती आपल्याला समजेल. शेवटचा 1 बॉल. हो यावेळी शेवटचा बॉल इनसाइड आउट, फटका तर घेऊ काढलाय. क्षेत्ररक्षण असेल तिथे पकडली कॅच. OUT शेवटच्या बॉलवरती विकेट. आणि पावसाला झाले सुरुवात आणि त्या पहिल्या इनिंगचा खेळ होते समाप्त. नेक्स्ट मॅच मी टॉस साठी कॉल देतो. 12 बॉल आणि 13चं समीकरण टीम कोल्हे संघाला जिंकण्यासाठी. चला या लेंडोरी टीम लगेच. आणि नेक्स्ट मॅच कोंडावळे टीम आणि अर्थातच लेंडोरी टीम. दोन्ही टीम कॅप्टन या कोंडावळे लेंडोरी. अर्थात अध्यक्ष महोदय विश्वासराव शेलार साहेब यांच्या आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. या लेंडोरी टीम आणि कोंडावळे टीम विश्वासराव टॉस करा. नक्कीच आपण व्यासपीठावरती अर्थातच एक मान सन्मान करूया. अर्थातच काजरी क्रिकेट असोसिएशनचे मार्गदर्शक, अर्थातच ज्या व्यक्तीने सर्वांचं मन जिंकलं असं व्यक्तिमत्व, अर्थातच विशाल शेठ बाबरसाहेब यांचा इथे मान सन्मान करूया. मायेची शाल. यस कॅमेरामॅन फोकस करा व्यासपीठावरती. कॅमेरामॅन आपण देखील व्यासपीठ दाखवा. अर्थात आदरणीय सन्माननीय विशालदादा बाबर साहेब त्यांचा इथे मार्गदर्शक करूया. खरंच मायेची भगवी शाल आणि त्यांच्या अंगावरती ठेवून यांचा सत्कार करूया. उपाध्यक्ष महेशदादा शेलार साहेब आपण देखील या. आपला देखील इथे मान सन्मान करूया महेशजी शेलार साहेब. नक्कीच आपण पाहतोय मार्गदर्शक विशाल शेठ बाबर. त्यांनी खूप सारे सर्वांच्या पाठीच्या हात ठेवणार, सर्वांचं सहकार्य केलं असं विशाल शेठ बाबर. त्यांचा इथे मान सन्मान करूया. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन दादांचा सत्कार करूया. थँक्यू सो मच विशाल दादा. थँक्यू सो मच विशाल दादा. काजरी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अर्थातच महेशदादा शेलार साहेब. महेशदादा या. महेशदादा शेलार साहेब त्यांचा देखील आपण इथे मान सन्मान करूया. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन महेशदादा शेलार साहेबांचा देखील मान सन्मान करूया. D9 स्पोर्ट्स सर्वेचे सर्वा असे आपण पाहतोय. महेशजी शेलार साहेब काजरी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. थँक्यू सो मच. आपण पाहतोय अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, मार्गदर्शक सर्वच व्यासपीठावरती आहेत. माजी अध्यक्ष सर्वच व्यासपीठावरती आहेत. अर्थातच काजरी क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार अर्थातच अनिलजी पवार साहेब. अनिल दादा या. आपला देखील इथे मान सन्मान करूया. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन सत्कार करूया.
चला मॅचला स्पीड द्या पंच. 12 बॉल आणि आपण पाहतो अर्थातच गरज असेल ती म्हणजे विचार करतोय आपण यस 12 बॉल 13ची गरज टीम कोणी संघाला. 12 बॉल 13. ओहो या वेळा पहिलाच बॉल अजय डांगरेचा क्रॅकिंग क्रॅकिंग बंदुकीतनी गोळी निघावं. अजयच्या बॅटमधून गोळी निघाला. मंगेशला पाहतो आपण स्टॅकिंगला त्याच्या नावाने काही काळामध्ये ज्यानं आपलं नाव केलं. मंगेश डांगरेच्या बॅटमधून चौकार आलाय. क्वालिटी यार क्लास मंगेश. पहिलाच बॉल 4 धावांसाठी सुनील वरती अटॅक. पहिला बॉल चौकार येतो. गरज पाहतोय 9ची. हो या फटका बॅटची खालची एज लागले. एक सिंगल धाव करण्याचा प्रयत्न एकदा वेगाने पूर्ण केले. एकच सिंगल आले. 2 बॉल 5 रन. आता स्ट्रायकिंगला बॅटल आलाय तो म्हणजे अजय. दोन बॉल 5 रन झाल्यात. गोलंदाज आपण पाहतोय सुनीलला. पहिला बॉल चौकार ठोकला मंगेशने त्यानंतर एक सिंगल. आता सेकंडला अजय आला. ओ वेगाने वेगाने बॅट स्विंग केल्या. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. डॉट बॉल येतोय. 3 बॉल 5 रन्स. आपण पाहतोय 8 धाब्यांची गरज. नेक्स्ट मॅच अर्थातच लेंडोरी टीमने टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय घेतला आणि कोंडावळे टीमला फिल्डिंग साठी आमंत्रित केला. या वेळी देखील अजयच्या बॅटमधून चांगला फटका आला. 1 बाउन्स गॅदर केला जातो. फेकी केली जाते तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जाते वेगाने. 4 चेंडूचा केस झाला. 4 ने धावफलक जाऊन पोहोचते. विचार केला तर 7 या आकड्यावरती 4 बॉल 7. शेवटचे 2 बॉल 2 to go. दोन्ही बॉल डॉट टाकावे लागतील तेव्हा मॅच बनेल. 7 रन झालेत. अजून देखील 6ची गरज. 6ची गरज. फटका बसलाय. कॅचचा कॉल दिलाय. कॅचसाठी प्रिपरेशन चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स थोडासा फंबल झाला तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या. कोळणे टीमला माहिती आहे 2-2 धाब्याने देखील आम्ही जिंकू शकतो. महत्वपूर्ण मॅच. कोळणे संघ युवा खेळाडूने भरलेले एक नाव आणि संपूर्ण टीमला चालवत असताना मंगेश असेल अजय असेल डांगरे आपण संपूर्ण पाहतोय. कोळणे टीम क्लास खेळ दाखवलाय टीमने. हो यावेळी एक्स्ट्रा कव्हरला फटका तर चाबूक शॉट खेळून काढला. एकच सिंगल. आता 1 ने धावफलक जातो. विचार केला पहिल्या षटकानंतर धावफलक जातोय. 10 या आकड्यावरती आता 3ची गरज. 6 बॉल 3. पहिला बॉलचा चौकार थांबला असता तर मॅच बनली असती. 6 बॉल 3ची गरज. 6 बॉल 3 रन्स. एक सिंगल आले. एकच सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्या. आता गरज ती म्हणजे फक्त एका धावेची. एका धावेची गरज. टाकेला बॅटल मंगेश. शेवटची 1 धावेची गरज. हलक्या हाताने खेळून काढला आणि ते टीम कोळणे संघाने बाजी मारले सेकंड राऊंड मध्ये. हार्डलक बॅडलक लेंडरी टीम युवा खेळाडूने भरलेला कोळणे संघ आणि आज कोळणे संघ चाललाय सरळ पाहतोय थर्ड राऊंड साठी एंटर होतोय. चला कोंडावळे टीम. चला लेंडरी टीम सुनील दादा कॅप्टन पाठवा दादा. एंट्री आपली बाकी सहकार्य करा. कॅप्टन पाठवा लागेल. चला कोळणे थँक्यू सो मच कोंडावळे टीम. चला